आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। नमस्कार, मी पत्रकार सुचिता बिराजदार, ठाणे मेट्रो सिटीमध्ये तुमचं स्वागत। आपल्याशी बातचीत करत आहेत भास्कर बैरी शेट्टी। आपण बोलूया त्यांच्याशी। सर नमस्कार, मी भास्कर बैरी शेट्टी, माझी पत्नी सौरागिनी बैरी शेट्टी प्रभाग क्रमांक 5 क गटातून अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे। अपक्ष उमेदवारी घेण्यामागचा कारण हे आहे की आम्हाला भारतीय जनता पक्षातर्फे AB फॉर्म देऊन तो दुसऱ्या दिवशी AB फॉर्म रद्द करण्यात आला। शेवटच्या घटकेला आमच्याकडे अपक्षशिवाय पर्याय नव्हता। अशावेळी आम्ही या अपक्ष उमेदवारी म्हणून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 क मधून भरवलेली आहे आणि आमचं चिन्ह आहे सूर्य। पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छता, मूलभूत जे सुविधा आहेत त्याच्यामध्ये ठोस बदल काय करणार? 17 ते 22 मध्ये आम्ही या सर्व पाणी पुरवठा म्हणा, विकासाची कामे म्हणा, रस्ते म्हणा, पायवाटा म्हणा, गटारे म्हणा, या सर्व क्षेत्रात बऱ्यापैकी कामे आम्ही केलेली आहेत। परंतु आमच्याकडे 17 ते 22 मध्ये फक्त 3-3.5 वर्षाचा कालावधी होता, कारण 1-1.5 वर्ष कालावधी हा कोरोनामध्ये गेला होता। त्यामुळे त्या क्षेत्रातही काही अशी कामे बाकी आहेत जी त्याचा पूर्णपणे अभ्यास करून ती पावलं उचलायला पाहिजे। ती पावलं आम्हाला त्या 3-3.5 वर्षात उचलता आलेली नाही। त्यामुळे आमचा तो एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सला धरून आम्ही जर पुन्हा एकदा नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला जर का निवडून दिलं तर ती जी काही उरलेली ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातली कामे आहेत ती कामे या 5 वर्षात पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न। प्रभागातील झोपडपट्टी पुनर्विकास, गृहप्रश्न आणि नागरी सोयी सुविधावर आपला दृष्टिकोन काय राहणार आहे? सध्या आमच्या प्रभागामध्ये झोपडपट्टी पुनर्वास किंवा आमच्याकडे म्हाडाच्या भरपूर जमिनी आहेत। त्या त्या सर्व बिल्डिंग आता 35 ते 40 वर्षाच्या झालेल्या आहेत। त्याच्या रिडेव्हलपमेंट आहे। या दोन्ही विषयामध्ये इकडच्या भूमिपुत्रांना कशा प्रकारे न्याय मी मिळवून देऊ शकतो याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझी पत्नी सौरागिनी बैरी शेट्टी करणार आहे। कारण विरोधकांकडून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात येत आहे ज्या नागरिकांना मुळीच मान्य नाही। अशावेळी नागरिकांची देखील इच्छा आहे की माझी पत्नी सौरागिनी बैरी शेट्टीसारखी नगरसेविका त्यांच्या पाठीशी उभी राहावी, जेणेकरून या भूमिपुत्रांना त्यांचा न्याय, हक्क आम्ही त्यांना मिळवून देऊ शकतो। रखडलेली जे कामे होती, श्रीमंत आणि गरीब सामान्य नागरिकांना जे आता पटत नाहीये, याच्यासाठी चांगला उमेदवार त्यांनी निवडावा, त्यासाठी काय तुमची? नाही, जरी लढाई श्रीमंती आणि म्हणजे एक सर्वसामान्य, एक श्रीमंत उमेदवाराबरोबर एक सर्वसामान्य उमेदवार किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता जरी लढत असला तरी ही गोष्ट खरी आहे की निवडणूक म्हणली की पैशाचा पाऊस पडतो आणि त्या पैशाच्या पावसावर मतदार थोड्या प्रमाणात आणि ते म्हणतात ना त्याच्या अधीन जातात। परंतु असं जरी असलं तरी पैसा सर्व काही करत नाही। शेवटी आम्ही जे प्रेम 9 वर्षात इकडच्या मतदारांना दिलेलं आहे, आम्ही जी वागणूक इकडच्या मतदारांना दिलेली आहे, आम्ही जी कामे केलेली आहेत त्या कामाच्या तुलनेत जर बघितलं तर ज्या काही उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभे आहेत त्या तुलनेत आमचं पारडं हे नेहमीच जड आहे। जनतेच्या प्रश्नासाठी अपक्ष लढत म्हणजे काय उद्देश, काय अपक्ष लढायचा? नाही, अपक्ष लढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। माघार घेणं हा काही पर्याय नाही, कारण पक्षाने जरी आमच्याबरोबर विश्वासघात केला तरी जनतेचा विश्वासघात, जे जनता माझ्याशी गेली 9 वर्ष संलग्न आहे त्या जनतेचा मी विश्वासघात करू शकत नाही। या उद्देशाने काय होईल तो होईल या विचारातून मी अपक्ष उमेदवारी माझ्या पद्धतीने घेतलेली आहे। जनतेला चांगला संदेश काय द्यावा? जनतेला माझं एक विनम्र आव्हान हेच आहे की आम्ही केलेली कामे, आम्ही दिलेली वागणूक याची जर पोचपावती तुम्हाला द्यायची असेल तर 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं जे चिन्ह आहे सूर्यफूल, त्या सूर्यफूल चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा।